अगदी अमोल, तुम्ही जे फोटो दाखवले त्यावरून एक कळतंय की या फोटोच्या माध्यमातून अजित पवार यांचे मूड्स हे पाहायला मिळतात. कधी अजित पवार भडकायचे, कधी मिश्किलपणे टिप्पणी करायचे, कधी हास्यविनोदात रमायचे, तर कधी लढिवाळपणे एखाद्या कार्यकर्त्याला, पत्रकाराला समजावून सुद्धा सांगायचे. बऱ्याचदा तुम्ही पुण्यात असताना, रिपोर्टिंग करत असताना अजित पवार यांच्याशी भेटण्याचा तुमचा बऱ्याचदा संबंध आला. अनेकदा सवाल तुम्ही विचारत असताना, थांब रे तू, तुला मी नंतर उत्तर देतो, असं म्हटलेलं तमाम महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. पण तितक्याच लढिवाळपणे तुम्हाला जवळ घेत तुमच्या पुढच्या प्रश्नाला उत्तर देताना सुद्धा अमोल आम्ही स्टुडिओतून अनेकदा पाहत होतो. आज अजित दादा हे नाहीत. पुण्यात रिपोर्टिंग करताना उद्यापासून सकाळी 6 वाजता ग्राउंडवर उतरणारे अजित पवार नसतील. अधिकाऱ्यांना झापणारे अजित पवार नसतील. हे विचार करून सुद्धा मन सुन्न होतं. तुमचे सुद्धा डोळे पाणावतायत अमोल. खर शब्द नाहीत. अगदी अगदी तुम्ही जसं वर्णन केलेलं आहे तसेच दादा सुद्धा आम्हाला अनुभवायला मिळालेले आहे. अगदी अमोल, मला मान्य आहे की रिपोर्टिंग करणं, तिथली परिस्थिती महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. पण एक माणूस आहोत आपण, आपल्याही काही भावना असतात आणि लोकनेता हा खरा कसा आहे हेच यातून दिसत असतं. हे अजित पवार यांनी मिळवलेलं संचित आहे अमोल. हे प्रेम आहे. अजित पवार हे स्पष्टवक्ते होतेच, पण निसंगपणे, बिनधास्तपणे बोलणारे सुद्धा होते. अजित पवार यांनी कधीही लपून कुठलीही गोष्ट ठेवलेली नव्हती. एकतर काम होणार की नाही ही 2च उत्तरं त्यांच्या डिक्शनरीत असायची. पुण्यातून सकाळच्या वेळी फेरफटका मारणारे अजित पवार हे थेटपणे बोलणारे असायचे. कधी बोला बोला. नक्कीच अजित पवार हे नेहमी थेटपणे बोलणारे असायचे. ज्यावेळेस अनेक लोक त्यांच्याकडे जायची तर ते अनेक लोकांवर चिडायचे सुद्धा, पण त्यांचं काम करून सुद्धा द्यायचे. ज्यावेळेस नेहमी अजित पवार कुठल्याही ठिकाणी जातात त्यांच्या हातामध्ये आपल्याला जे निवेदन देणारे लोकांचे अर्ज असतात त्याचा गठ्ठा पाहायला मिळायचा. 100, 150 अर्ज एकाच वेळी अजित पवार हे स्वीकारायचे. कितीही गर्दी असू दे, त्या गर्दीतून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे अर्ज, त्याचं नेमकं म्हणणं काय आहे, त्याची मागणी काय आहे, अगदी छोटी छोटी मागणी जरी असली तरी अजित पवार ते तिथल्या तिथं सोडवायचे. असे अजित पवार होते. मध्यंतरी अजित पवार जनता दरबार सुद्धा घ्यायचे, ज्या माध्यमातून पुणे बारामतीकर म्हणजे पालकमंत्री या नात्याने ते प्रश्न सोडवायचे आणि थेटपणे ते सोडवायचे. जसं अजित पवारांचं स्पष्ट वक्तेपणा, साधेपणा जो होता तो त्यांच्या मीडियाच्या बाबतीत सुद्धा होता. असं म्हटलं जातं की अजित पवार हे मीडियापासून फार लांब राहतात, पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि माध्यम म्हणजे मीडिया यांचं एक वेगळं नातं निर्माण झालेलं होतं. कोणत्याही प्रकारे कसाही प्रश्न अजित पवारांना विचारू द्या, त्याचं चोखपणे उत्तर अजित पवार हे द्यायचे. कोणताही प्रश्न अजित पवार हे टाळायचे नाही. कसंही उत्तर द्यायचे पण त्याच्यावर ते स्पष्टीकरण द्यायचे. मध्यंतरी अजित पवार यांच्या संदर्भातले वेगवेगळे आरोप झाले, त्याच्यावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण आहे तो वेळोवेळी दिलेलं होतं आणि त्यामुळे असे स्पष्ट वक्तेपणे म्हणून अजित पवारांची एक वेगळी ओळख निर्माण झालेली होती. रोज आठवड्यातून 2 ते 3 वेळा ते पुण्यामध्ये असायचे. एक दिवस ते बारामतीला द्यायचे आणि बारामतीमध्ये सुद्धा रोज पहाटे 6 वाजता म्हणजे दिवस उजडायच्या आधीच अजित पवार हे फील्डवर असायचे, असं आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे. अजित पवारांचं एकच म्हणणं असायचं की मी जर उशिरा सार्वजनिक ठिकाणी गेलो तर तिथं वाहतुकीला ताण येतो, नागरिकांना त्रास होतो. त्याच्यामुळे अजित पवारांची ही एक सवय होती की ती पहाटे 6 वाजल्यानंतरच कामाला सुरुवात करायची आणि जे काही प्रशासकीय कामं आहेत,
पाहणी दौरा असेल ते करत असायचे. म्हणजे ते आपल्याला पुणे, बारामती, त्याचबरोबर मुंबईतही अनेक ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं. असे हे अजित पवार होते. अजित पवारांचं वर्णन कसं करायचं हा एक प्रश्न आहे, कारण की वेगवेगळे पैलू अजित पवारांच्या अंगामध्ये होते आणि ते सगळे पैलू आहेत ते आम्ही सुद्धा माध्यम म्हणून वेळोवेळी अनुभवलेले आहेत. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ज्याच्यामध्ये अजित पवारांचा झंझावात आपल्याला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाहायला मिळालेला होता. अक्षरशः रोज 3 ते 4 सभा, 3 ते 4 रोड शो अजित पवार हे घेत होते, बैठका घेत होते. असं सगळं शेड्यूल अजित पवारांचं या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होतं आणि तसंच शेड्यूल आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची जी रणधुमाळी सुरू आहे याच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. काल अजित पवारांच्या बारामतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 4 सभा होत्या. या 4 सभांसाठीच मुंबईवरून अजित पवार बारामतीला आलेले होते, पण दुर्दैवाने त्यांचं त्या ठिकाणी विमान अपघातामध्ये निधन झालं आणि अजित पवार हे सगळ्यांना सोडून गेले आणि महाराष्ट्राला पोरका करून गेले. अगदी अमोल, बोलत असताना सुद्धा तुम्ही गहिवरताय, प्रयत्न करताय बरंच काही सांगण्याचा. मान्य आहे मला तुमची मनस्थिती मी समजू शकते, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार बऱ्याचदा, म्हणजे आम्ही मुंबईतले पत्रकार बऱ्याचदा असं म्हणायचो की अजित पवार पुण्याच्या पत्रकारांचे खूप लाड करतात, त्यांचं ऐकून घेतात आणि मुंबईच्या पत्रकारांवर मात्र लगेचच भडकतात. अनेकदा पत्रकारांनी तशी अजितदादांकडे प्रेमळपणे का होईना पण ते म्हणणं मांडलेलं होतं, दादा तुम्ही पुण्यातल्या पत्रकारांचं ऐकता, आमचं सुद्धा ऐकून घ्या. तेव्हा देखील तितक्याच तडफदारपणे दादा मी सगळ्यांचंच ऐकतो असं सांगायचंय. पण दादांच्या स्वभावामधला तो जो गुण होता, स्पष्टपणा, स्पष्ट बोलणं, हा गुण शेवटपर्यंत दादांनी काही सोडलेला नव्हता. अगदी काल परवापर्यंतचं त्यांचं ते वक्तव्य, काळानं बोलवलं तर जावंच लागतं. कुठेतरी आता हे सगळे व्हिडिओ पाहून, ही दृश्य पाहून असं वाटतंय दादांना याची जाणीव होत होती का? शेवटपर्यंत दादांनी या ठिकाणी अगदी उराशी लोकांच्या कामाचे कागद हे जवळ ठेवलेले होते. अमोल, लोकांकडून काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करा. डावीकडची दृश्य आपण पाहतोय. रोहित पवार तिथं असलेल्या उपस्थितांना शांत राहण्याची विनंती करतायत, कारण कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.